May I come in, ma'am? येस कम इन. अरे निशान, ये ये ये. आज कसं काय येणं केलंस इकडे? बस ना. Heartiest congratulations, ma'am. थँक यू व्हेरी मच. Ma'am, ma'am. मोठा हो. Thank you. बस ना. Thank you, ma'am. मॅम, तुम्हाला या खुर्चीत बसलेलं बघून मला इतकं बरं वाटतंय, इतका आनंद झालाय मॅम. पुरे पुरे पुरे. आता काय तू माझा विद्यार्थी नाहीयेस. तू सुद्धा मोठा उद्योगपती आहेस आता. लाखोंच्या उलाढाली करतोस तू. ते कर्तृत्व वडिलोपार्जित आहे मॅम. वारसा हक्काने मिळालेला अधिकार आहे तो. मी फक्त सांभाळतोय बस. खरं तर मला काय व्हायचं होतं आणि काय झालंय तुम्हाला तर माहिती आहे. अरे पण लाखाचे 12,000 करणारे सुद्धा आहेत की या जगात. 2 पिढ्या बसून खातील इतकं आमच्या बापजात्यांनी मिळवलंय, मग आम्ही कशाला काय काम करू असं म्हणणारे सुद्धा दिवटे आहेत की. हो, पण आम्ही असं वागत नाही याला कारण तुम्ही आहात मॅम. छे रे. हो, गोखल्यांच्या म्हणजे तुमच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या गोष्टी सांगण्यात जुनी माणसं रंगून जातात. तो काय वेगळा होता. त्यावेळेच्या श्रीमंतीच्या कल्पनाही वेगळ्या होत्या. त्यावेळी श्रीमंतीचं असं प्रदर्शन होत नसायचं रे. त्यावेळेला एवढे खर्चही नव्हते. आता काय झालंय माहितीये का, गरज आणि चैन शौक ह्यातली सीमारेषाच पुसट होत चालली आहे. आणि चल ते जाऊ दे, तू मला सांग तुझं कसं काय चाललंय. तुझी आणि अनुची कविता सेशन चालू आहेत की नाही, भेटता की नाही तुम्ही एकमेकांना. कसली कविता आणि काय मॅम, हल्ली तर मला भीती वाटते की मी कविता करायला बसीन आणि इनपुट आउटपुट इन्स्टॉलमेंट लोन फायनान्स धंदे में तो सब चलता रहता है, नफा नुकसान असं काहीतरी लिहित बसीन. दिवसातले 12 तास मी हेच बोलत असतो मॅम. हल्ली कित्येक दिवस अनुलाही भेटत नाही. आणि भेटून काय बोलू, कशावर बोलू. नवीन काही लिहिलं जात नाही, काही वाचलं जात नाही. परवा आम्ही ऍक्सिडेंटली कॉफी शॉप मध्ये भेटलो. एक कप कॉफी प्यायलो आणि निघून गेलो, काहीही न बोलतो. भडाभडा बोललो नाही, पण बरं वाटलं. तुमच्याशी बोलून मला नेहमीच बरं वाटतं मॅम. असंच कधी मला मन मोकळं करावं असं वाटलं ना मॅम, की मी अर्थात म्हणजे तुम्हाला त्रास होणार नसेल तर आणि तुमच्याकडे वेळ असेल तर मी येऊन असंच भडाभडा बोलत जाईन. चालेल? जरूर ये. आणि मला काही त्रास होणार नाही. मी तुझ्यासाठी वेळ काढीन. मला आवडेल. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. बरं, मी तुमचा अजून वेळ घेत नाही, मी येतो. अरे असं काय करतोस, चहा कॉफी काहीतरी घे. मॅम खरंच काही नको, मी येतो परत काहीतरी. थँक्यू बरं. सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. गेलो मॅम. काय ग, झोप येत नाहीये. अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडावंसं वाटतंय. वेडाबाई नसती. मला माहिती आहे आकांक्षा, मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाहीये. आपण नुसतंच या घरामध्ये एकमेकींना बघतो आणि हसतो. आकांक्षा, एक विचारू. तू असं विचारलंस नाही की लहानपणापासून केलेल्या सगळ्या शिक्षा आठवतात मला. पण सुधारणा काहीही नाही. मनीमाऊ सारखे डोळे मिटून दूध पिऊ नकोस. तू काय पाहिलंस? प्रीती आली होती. कोण प्रीती? हा हा अच्छा, तू VC झाल्याबद्दल तुझं अभिनंदन करायला आली असेल ना, बुके वगैरे घेऊन. असल्या गोष्टी चांगल्या जमतात तिला. ज्या गोष्टी तिला जमत नाही ते तुला छान जमतं. काय म्हणाली माझ्याबद्दल? नाही नाही, तुझ्याबद्दल असं काही म्हणाले नाही ती. पण तिच्या बोलण्यात तक्रारीचा सूर होता. वीरू असा वागतो, तसा वागतो. आई, अगं
वीरू तिच्याशी कसा वागतो याला आपण काय करणार ना. तू आणि वीरूला वगैरे काही समजावायला जाऊ नको हं? छे छे, मी कशाला त्याला समजावायला जाऊ? तू आहेसच ना. म्हणजे आकांक्षा, वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मला तुमच्या बरोबर बोलण्यासाठी वेळ नसतो हे जरी खरं असलं तरी माझं तुमच्याकडे दुर्लक्ष होतंय असं मात्र समजू नका. एक लक्षात ठेवा, की खूप लोक आम्हाला बघतात, आमच्याबद्दल काही ना काहीतरी ऐकतात आणि ते तुला येऊन सांगतात. तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच भल्या करता कोण काय ऐकतंय, कोण बोलतंय हा मुद्दा महत्वाचा नाहीये. जर ते खरं असेल तर खबरदारी घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा वीरू बरोबरचं आपलं वागणं तपासून घे, म्हणजे असं मला वाटतंय. आणि हा उपदेश नाहीये, सल्ला आहे. त्याचे परिणाम तुला ठाऊक आहेत. हे बघ आकांक्षा, ए गधडे, झोपलीयस की नाटक करतेस? हा, चल चल उठ, चल चल झोपायला जा, चल. हे बरं आहे का आई तुझं? आधी आपणच झोप उडवायची आणि मग जा जा लवकर, म्हणजे मला सुद्धा शांत झोप लागेल. गुड नाईट. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे. अरे केवढे घर, केवढ्या खोल्या. बरे झाला तुझं. बरं आहे तो इंटरकॉम आहे म्हणून, नाहीतर कळलंच नसतं कोण कुठल्या खोलीत आहे किंवा मुळात घरातच रे आहे की नाही. कमाल आहे, कमाल आहे. हे एवढे सगळे घरामध्ये तू एकटी राहतेस? भीती नाही वाटत तुला? भीती कशाची? एकटेपणाची. अरे जया, भर गर्दीत सुद्धा माणूस एकटाच असतो की. झालं, मी तुला नुसतं विचारलं, तुला एकटीला भीती वाटत नाही का? तू लगेच मला लेक्चर काय देते? लेक्चर काय? माझंच चुकलं, मी जिथे फोन करून यायला पाहिजे होतं. मला काय माहिती तू घरात असशील. मी आपला आलो होतो अक्काने भेटायला. हो का? अक्काची काय रिॲक्शन काय घराबद्दल? अक्का नशिबाने आहे बाबा. जागा, माणसं सगळ्याच बाबतीत लगेच इथे आलेल्या सगळ्यांची मैत्री झाली. अगदी लॉन्ड्रीवाला, दूधवाला, पेपरवाला, आणि सगळ्यांशी आपल्या मराठी हिंदीत बोलत असते आणि तशी झापतही असते त्यांना. त्यामुळे ती इथे मजेत आहे. मुलींचं काय, मुली अजून इथे रमल्या नाहीयेत. अर्थात त्या घराबाहेरच असतात जास्त, आणि मी अशी 24 तास ऑन ड्युटी. अरे हो, तुला मोलकण वगैरे मिळालं की नाही धुण्या भांड्याला? जया, कमाल करतोस तू. अरे संसारी झालास एक म्हणून. मिनिट, माझ्या घरामध्ये सध्या ह्याच्यावरनं प्रचंड मोठे वाद चाललेले आहेत बरं का, मोलकर्णी या टॉपिक वरनं. त्यांच्या वरती राहतात त्या शेंडी काकू आणि माझी बायको, नुसते टेलिफोनवर गॉसिपिंग चालू असतं मोलकर्णी या विषयावर. ते डिपार्टमेंट माझ्याकडे नाही, ते सगळं अक्का बघते. अर्थात ते बरंच आहे, नाहीतर माझ्या राज्यात कोणीही टिकलं नसतं. म्हणजे तुझं वाक्य मीच म्हणून टाकते. आणखीन काही विशेष? सरळ विचार ना, शरद भेटला होता का? कॉलेजमध्ये असताना तुम्ही दोघे रुसलात फुगलात ना की सगळं माझ्या थ्रू चालायचं, तसंच अजूनही चाललंय. तो शरद काय, तो गेला असेल बाहेरनं घर बघून. तू काय त्याला बोलवलं नाहीस? बोलवायला कशाला हवं? त्याला जर काही आपलं घर वाटत असेल, आपली माणसं वाटत असेल, की यावं की त्याने इथे. अडवलंय का कोणी त्याला?
बाहेर मारे अगदी मनमोकळ्या स्वभावाचा, तोंडावर बोलणारा, आत बाहेर काही न ठेवणारा, अशी प्रतिमा आहे ना त्याची. पण माझ्या समोर आला ना की सुधा, घर छान आहे. सांगतो हा त्याला तू नक्कल करतेस ते. काहीतरी काय. का ग तू त्याच्याशी का नाही असं बोलत हसून खेळून? म्हणजे तो म्हणतो असं, सुधा समोर आली की असं वाटतं की नखानं धार काढूनच आली. जय, मी कशी मुद्दामून वागते का रे? मीही प्रत्येक वेळी ठरवते की आज आपण भेटलो ना की छान गप्पा मारायच्या, अगदी अगदी मनमोकळ्या गप्पा मारायच्या. पण तो समोर आला की सगळं बिघडतच जात. प्रत्येक वाक्यातून तिरकसपणाच बाहेर येतो. मी त्याला काय वाटतं? जया, त्याच्याशी बोल, मिळेल तुला उत्तर. आणि घर केवढं आहे रे, केवढं आहे. निदान एवढं घर मिळावं म्हणून तरी माणसाने व्हीसी व्हावं. हं? कमाल आहे रे, केवढं आहे घर. वीरू, आता प्रीती गेली इथून. हो का? दिसलीस मला बाहेर रिक्षातनं जाताना. बरं झालं बाबा, चुकामुक झाली ते. का तिने काय तुझं घोडं मारलंय? मी मारलंय ना. काल ती आमच्या घरी आली होती. काय? हळू ओरडायला काय झालं तुला? काल ती घरी येऊन आईशी बोलून गेलीये. अरे कोणी सांगितलं तिला हे नसते उपद्व्याप करायला? शिवाय घालायचे असेल तर मला घाल ना. हे बघ, तिने शिव्या नाही घातल्या तुला, पण काय साधारण तसलंच काहीतरी. पण तुला खरं सांगू का वीरू, मला नाही वाटत आहे तिचं फार काही चुकलंय. हे बघ, लक्षात घे, तिच्या जागी दुसरी कुणीही स्त्री असती तरी तिने हेच केलं असतं. तिनं तुझ्या आईला तुझी कंप्लेंट न करता माझी कंप्लेंट केली, यात काही वावगा नाही. वीरेंद्र शिरोडकर, तुमची बायको ना फार हुशार आहे. बावळट समजू नका तिला. ती काय बोलली आईशी काही माहित नाही रे. नाही, आई तुला सांगणारही नाही ती काय बोलली ते. पण आकांक्षा, ही गोष्ट तुझ्या माझ्यात आणि प्रीतीत होती तोपर्यंत ठीक आहे. आई समोर आपण नाही जाऊ शकत. कसलाही तमाशा न करता असली मस्त गेम्स खेळते ना ती वीरू. खेळू दे ना तिला गेम्स, खेळू दे. ती माझं घर सोडून जाणार नाही हे तर पक्क. काय होईल? जास्तीत जास्त भांडेल, वादावादी करेल, आदळआपट करेल. मला सवय आहे या सगळ्या गोष्टींची. नाही नाही रे वीरू, ती यातलं काहीच करणार नाही असं आपण मला हा वाटतं. विषय बदलूया का? नाही, घरी जाऊन मला याच्यावरच प्रवचन ऐकायची. त्या कोल्हापूरचा काय रिपोर्ट आहे? अरे, मी असताना चांगलाच असणार. तू काही काळजी करू नकोस वीरू. तुला जशी पब्लिसिटी हवी आहे तशी मिळणार. यापुढे पैसा आणि प्रसिद्धी हातात हात घालून चालणार. एक काम करू, पुढची प्रेस कॉन्फरन्स आपण मुंबईत अरेंज करू. मी करते, त्याचं सगळं मी करते. तू फक्त सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला इन्व्हाइट कर. आणि एक काम कर, प्रीतीला घेऊन ये. ऐक माझं, चिडण्यासारखं काही नाही आहे याच्यात. ऐक माझं नीट. प्रीतीला घेऊन ये, तिची सगळ्यांची नीट ओळख करून दे. हे बघ, एकदा तिची मिरवायची हौस फिटली ना की मग सगळं ठीक होईल रे. हां,
मग तू आणि मी आपण आउटडोअरला जायला मग वीरू, तुझ्याकडे तुझी बायको आहे आणि माझ्याकडे माझी आई आहे. नो प्रॉब्लेम. असं जर वागायला लागलीस तर तुझ्यात आणि अभयमध्ये काय फरक ग? या अभयने जगणं नकोसं केलंय माझं. ताज म्हटला त्याचा तो तमाशा. ठाऊक आहे मला, पेपरात जरी नाव नसलं आलं तरी सगळं ठाऊक आहे. तो असा आतनं मधनं वागतो आणि लोक एन्जॉय करतात, त्याची खमंग चर्चा करतात. तुमच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये, तुमच्या किटी पार्ट्यांमध्ये हे असं एक पेक तरी घेऊ का? 5 रिझर्व 5 पेक देतो तुला. 5 पेक पी आणि जा त्या धुरंदरांच्या घरात आणि मंगळसूत्र फेकून मार त्यांच्या तोंडावर. आहे हिम्मत तुझ्यात? त्याने काय फरक पडणार आहे? आणि नाचक्की माझी होईल. आणि इथे मरायला मंगळसूत्र घालताय कोण? मिरवतेस ना लग्नामध्ये, पार्ट्यांमध्ये धुरंदरांची सून म्हणून. मग जा ना, जा ना. हा मान मला मी धुरंदर आहे म्हणून मिळतोय हे मान्य आहे. म्हणूनच त्या अभयला टॉलरेट करतेय मी. माझा जन्म काही लोकांची कामं करण्यासाठी झाला नाहीये. लोकांची कामं करणं ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे, फाउंडेशन आहे. आणि मी धुरंदर आहे म्हणून मला ते शक्य होतंय. या आडनावाचे जसे फायदे आहेत ना तसे तोटेही आहेत. कळतंय तुला? अरे त्याच्या पुण्यात नाही पापातही भागीदार हो. गुडविल वाढेल तुझं. त्याचं अर्वाच्य वागणं बोलणं सगळं सांभाळ. त्याच्या जवळ राहा. राजकारण्यांना याची गरज भासते. या हा बदल अवघड आहे, त्रास देणार आहे, पण आवश्यक आहे. कपडे बदलतो. 12 वाजले. अरे जेवायला जाऊया.